रामराम मित्रांनो, तुम्ही तर मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण गावाला ट्रिप घेऊन आलो होतो. तर आता आपण निघालो होतो आपल्या मावसच्या घरी, कारण आपल्याला तिथून पुण्याला निघणं होतं. सकाळी सकाळी मस्त गाडी काढली आणि निघालो आपल्या बुलढाण्याच्या दिशेने, कारण आपल्याला विकेटला जाणं होतं आपल्या मावसच्या घरी. आता आलो आपण आपल्या धाड नाक्यावर बुलढाण्याला, कारण आपल्या इथे मित्र येणार होते. बघा कसा दिसतो आपला धाड नाका रायगड. तिथून आला आपला मित्र आणि निघालो आपण त्याच्या मागे मागे संगम चौकामध्ये चहा पिण्यासाठी. तिथून आपण मावसच्या घरी गेलो आणि मावसला घेतलं आणि निघालो पुण्याच्या दिशेने. आपण आलो होता गिल्डा पाट्यावर, कारण आपल्याला इथून आपल्या मित्राला घेणं होतं पुण्याला जाण्यासाठी. इथून आपला मित्र घेतला आणि निघालो थेट पुण्याला. पुढे आलो आणि सीएनजी पंपावर आलो. आपल्या गाडीतला पूर्ण सीएनजी संपला होता. आपल्याला सीएनजी टाकणं गरजेचं होतं. सीएनजी टाकला आणि निघालो परत पुढे. बघा आपला आकाश भाऊ कसा करतोय. हा इकडे आपला मावस उभा आहे, कसा उभा आहे बघा स्टाईल. तिथून सीएनजी टाकला आणि बघता बघता आपण समृद्धीला लागलो. समृद्धी महामार्गाला लागलो तर आपली गाडी सन 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 320च्या स्पीडनं पळते. हे बघा आपले मित्र सगळे आर्मीवाले आहेत. हा बघा सतनं तोंड वाकडं करतोय आणि बाकीचे बघा कसे सण झोपलेले आहेत. आपण टोटल 7 जण होतो गाडीमध्ये. आपल्या गाडीमध्ये मागे बसायला जागा नव्हती, तरी एकूण एकाच्या अंगावर कसे पडले बघा. आरामशीर झोपले निवांत मायला. गाडीमध्ये तर आम्ही दोघेच जागे होतो, फक्त बाकी सगळे झोपले निवांत निवांत. टेन्शन नाही, एकूण एकाच्या अंगावर पडून झोपलेले आहेत बघा. बघता बघता आला आपण सिन्नरच्या पुढं. घाट बघा कसा कोरलेला आहे, असा रस्ता कोरलेला आहे बघा. किती दिवस लागले असं रस्ता कोरायला यार. त्याचा रस्त्याचा व्ह्यू बघा किती मस्त होता. एक नंबर व्ह्यू दिसत होता. असाला ट्रक मदत करत साईडच देत नव्हता साला. ओढलावती अशी जीवान गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने तीरटाची नाती. मल्हारवारी किंमती द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो जुरून. मल्हारवारी किंमती द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो जुरून. पुढे आलो राजगुरुनगरला आणि मुलं म्हणायला लागले आपल्याला जेवण करूनच जायचं, आता येरी उशीर झाला. मग काय आलो तोरणा मटण खानावळला. तोरणा मटण खानावळ म्हणजे एक नंबर. मग काय तिथे डायरेक्ट दणकावून घेतला आणि आलो डायरेक्ट डिगीला. मग काय थेट गाडी घेतली गेटवर आणि सोडलं त्याला आर्मी कॅम्पमध्ये, कारण त्यांना झाला होता उशीर. कसे पळत निघाले बघा आपल्या आर्मी कॅम्पमध्ये. हम फौजी इस देश की धड़कन है, हर दिल का हम प्यार माँ के तड़पन है. हम फौजी इस देश की धड़कन है, हर दिल का हम प्यार माँ के तड़पन है. पूरा करके चले हर वचन साथियों. अब मग काय तिथून डायरेक्ट घराकडे निघालो आणि नाशिक फाट्यावर आपलं सीएनजी फुल करून घेतला आणि निघालो आपण घराकडे थेट.